नमस्कार. आज तुम्ही थंबनेल बघितलाच असेल. आपण स्टँड लाडू बनवणार आहोत. आता स्टँड लाडू म्हणजे आता आपण बनवू तेव्हा बघू काय आहेत ते. पौष्टिक आहे. एक खाल्ला सकाळी छान. बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा चालू आहे ना आपला प्रवास. मस्तीत कसा घालवायचा ठीक आहे. जितकं जमेल तेवढं छान घालवा, छान राहा. माझ्या स्टेटसला एक फोटो बघितला, काय बड्डेचं विश केलं होतं ते बघितलं. त्यानंतर ती बहीण लागते माझी, मग मी तिला मेसेज केला. बापरे म्हटलं, तुम्हाला तो फोटो दाखवते. हा फोटो बघून तुम्हाला काय वाटते? कोण असेल? मैत्रीण, बहिणी, नणंद भाऊजे, जावा, सासू सुना, कोण वाटते? कारण मी थोडा ब्लर केलं आहे, कारण आपण दुसऱ्याचे फोटो असे वापरू शकत नाही. तर मी हा फोटो स्टेटसला, तुम्हाला काय वाटतं कोण असेल आधी हे सांगा. कोण असतील या दोघी? म्हणजे नात्याने, हे म्हणते नात्याने. जावा असतील, नणंद भाऊजे असतील, कोण असतील बरं? आता मला सांगावं लागेल, आपण काही लाईव्ह नाही आहे, पण तुम्ही कमेंट करा की तुम्हाला कोण वाटले. तर म्हटलं बापरे इतकं प्रेम. तर म्हणाली हो ताई, ती माझ्या मिस्टरांपेक्षा जास्त जवळची आहे. माझ्या नंदा भाऊजेंचा फोटो होता तो. ती मला त्यांच्यापेक्षा म्हणते खूप जवळची आहे. मी सगळं त्यांच्याशी शेअर करू शकते. कधीही त्या आल्या तरी किचनमध्ये माझ्यासोबत असतात, किंवा कधी अशा ऑर्डर सोडणार नाहीत, किंवा काय असेल माझं सुखदुःख ते ऐकून मी त्यांच्याशी सगळं शेअर करते. म्हणजे हे नातं नंदा भाऊजांच्यात असणं खूप दुर्मिळ आहे. मग आता बाकीच्या पण म्हणतील आम्ही नंदा ज्या बघतायत समजा, किंवा मुली आताच्या, की आम्ही तशाच आहोत, आम्ही पण आमच्या भाऊजांना नाही त्रास देत असेल. मग जर भाऊजांना तुम्ही नाही त्रास देत असाल तर मग समोरून भाऊजांचा स्वभाव कसा आहे आता तो, म्हणजे काय आहे, एक गोष्टीने नाही होत, एकीकडून नाही होत, दोन्हीकडून झालं पाहिजे. असं माहिती का, काही असेल मनात ना ते मोकळं हो. आपण काय म्हणतो की गप्प बसायचं, जाऊ दे, काय सांगायचं, तर ते मनात राहतं आणि आपण वरवर बोलत असतो. मग कधी असं काय होतं की ते होता दुसरं झाल्यावर ते पहिलं आपल्या मनात येतं पुन्हा, की बघितलं मागच्या वेळेला पण हे असंच झालं, मी तेव्हा काहीच बोलले नाही, मी चला जाऊ दे म्हणाले, पण आत्ताही हेच झालं. म्हणजे काय होतं, पहिलं आपण मनातून नाही काढलं ना तर दुसरं होतं ना, तर पहिल्याबरोबर दुसरं असं दोन्ही होतं आपल्या मनात, आणि मग ते जरा जास्त होतं. नंतर तिसरं होतं, तेही नुसतं बोलणं जरी झालं ना, हो तेव्हा असं झालं होतं, हां ते असं झालं माझ्याकडून वगैरे, किंवा हां हो झालं तेव्हा, काहीही त्यावरती चर्चा झाली ना दोन व्यक्तींची, की संपतं बघा. तुम्ही कधीही बघा, संपून जातं तिथे सगळं. शक्यतो जेवढं जमेल तेवढी आपली नाती सुधारण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खूप छोटं आहे, छान जगा. आणि आता आपण स्टँड लाडू बघूया. चला स्टँड लाडू बघूया. ही मुगाची डाळ आहे, ती छान अशी ब्राऊन कलरवरती भाजायची. हळूहळू कमी गॅसवरती, अगदीच स्लो गॅस नाही, पण मिडियम टू हायवरती छान अशी ब्राऊन करायची. काजू, बदाम, कारण पौष्टिक लाडू म्हटले ना मी, आणि हे मखाने आहेत. आपलं डिंक आहे, मनुका आहे, आणि यात जे काही तुम्हाला ड्रायफ्रूट हवेत, जे काही खाता, अगदी मगज, अक्रोड, जे काही हवं आहे ते घाला आणि छान पौष्टिक करा आणि खा. आणि हे आता लाडू कसले बांधायचे, तर हे मुगाचं पीठ आहे, हे भाजून मुगाची डाळ, ती मी तुम्हाला दाखवली, ती डाळ भाजून
छान दळून आणले आणि आता आपल्याला हे पीठही भाजायचं आहे. नंतर साखर, 1/2 किलो पीठ आहे, 150 ते 200 ग्राम साखर घ्यायची. हे सगळं आपलं प्रमाण आहे. आता हे इथे तूप तापत ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण डिंक, सगळे ड्रायफ्रूट फ्राय करायचे. आता डिंक फ्राय करून घेऊया पहिल्यांदा. थोडंसं तेल टाकलं. तुम्ही म्हणाल हे मुगाचे लाडू आहेत, मग आता ह्यांना स्टँड लाडू का म्हणतात? हो, मुगाचेच लाडू आहेत. बघू आपण. छान असा डिंक फुलून झाला की तो काढून घ्यायचा. असे सगळे आपले ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे. आता हे बदाम घातले, ते फ्राय करून काढायचे. काजू घातले, ते फ्राय करून काढले. आता ह्या मनुका घातलेल्या, त्या बघा छान अशा फुलल्या. आता मखाने, ते पण भाजता भाजता आपण बघायचे, जरा हाताने पटकन दाबल्यावरती तुटले की समजायचे तेही छान झाले. आता पीठ भाजूया आपण. तूप घालायचं छान आणि त्याने भाजायचं, चांगलं ब्राऊन करायचं. आता ह्यामध्ये पीठ छान भाजणं ब्राऊन कलरवर, ते पण कमी गॅसवरती छान असं ब्राऊन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पीठ तुम्ही छान भाजलत ना की लाडू तुमचे खूप छान होतील. फक्त या भाजण्यावरती आहे. तूप घाला तुम्हाला किती हवे ते, वळताना घालायचं आहे. हे सगळे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले आहेत. आता हे पीठ बघा, आपण पहिलं कसं आहे न भाजता आणि भाजलेलं, म्हणजे इतका फरक दिसला पाहिजे असं छान भाजायचं, म्हणजे तुमचे लाडू टेस्टला खूप छान होतील. आता आपलं पीठही भाजून झालं आहे. आता आपण साखर बारीक केलेली ती घेऊया. ड्रायफ्रूट आपले तळून झाले. आता ड्रायफ्रूटमध्ये बदाम कुठले सगळे एकत्र घेऊ नका. थोडेसे बदाम आधी बारीक करून घ्या. बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करायचे, छान दाताखाली आले पाहिजेत असे करायचे. थोडेसे बदाम, थोडेसे नंतर काजू घ्यायचे, ते थोडे हलके बारीक करायचे आणि मनुका अशाच टाकायच्या याच्यामध्ये पिठात, कारण त्या बारीक करू नका. शिवाय आपलं डिंक आहे ते हाताने चुरगळायचं. आता फक्त मग बारीक काय करायचं तर मखाने, काजू, बदाम तेही एकत्र नाही करायचे, वेगळे वेगळे करायचे. कोणाचा ओलसरपणा, हे बदाम बारीक केले मी, कोणाचा ओलसरपणा कोणाला लागता कामा नये. आता मखाने घेऊया. मखाने पण कसे असे कुरकुरीत भाजले गेले पाहिजे. हे बघा, पटकन दाबलं की असं कुटकन तुटलं पाहिजे असं. ते थोडेसे बारीक करायचे, जास्त बारीक नाही करायचं. थोडं दाताखाली आलं की छान वाटतं खायला पण. हे मखाने बारीक करते. मखाने बारीक झाले. आता आपण डिंक आहे ते हाताने दाबून घ्यायचं. हे बघा, ते काय पटकन हे होतं, खूप छान टेस्ट येते. डिंक घ्याच, असं सगळं एकत्र करायचं. हे थोडं मी मोठ्या ताटात घेते आणि छान मस्त मिक्स करून घेऊया आपण. हे असं मीठ टाकायचं, माझ्याकडे भांडं होतं ते मी दोन्ही साईडला कापलं आपल्या स्टँड लाडूंसाठी. आणि
हे मनुके आहेत, हे दोन्ही साईडला कापून घेतलेलं मीठ टाकायचं आणि हा 1-2 रुपयाचा कॉईन कुठलाही चालेल, जरा मोठा हवा आहे, 1 रुपयाचा नाही चालणार कारण तो छोटा आहे. आता हे गरम केलेलं तूप आहे ना, थोडंसं हलकं गरम करायचं, नुसतं पातळ होणे. आता तुम्हाला गोल डबी दाखवली ना मी कापलेली, अशी कुठलीही गोल डबी असेल दोन्ही साईडने कापायची. हे आता आपण ह्याच्यात घालायचं. सगळं मिक्स केलंय आपण छान, ड्रायफ्रूट वगैरे हे बघा, हे सगळं तूप घातलं. थोडं थोडं जसे लागेल तसं आपण ते घ्यायचं आणि भिजवायचं. बघा, हे एक ना ह्याचा साचा होता पितळेचा, असं फक्त पितळेचं राऊंड होतं, ते माझ्या जाऊबाईंकडे होतं. आता कुठे नाही भेटत, त्यामुळे मग मी हे असं 2 साईडनी हे बघा कापले. हे याच्यामध्ये असं घालायचं आणि छान दाबायचं. लाडू कसे आपण दाबून वळतो तसे दाबायचं. तर हे दाबलं बघा, हा छान आपण लाडू वळतो ना, तर हे असं दाबायचं आणि त्याच्यावरती हे असं एक मनुका घ्यायचा आणि तो ह्याच्यावर दाबायचा. तो दाबला जातो हवेत, आपण थोडंसं पीठ घ्यायचं आणि असा दाबला जायचा. छान असं देस नाही, मग हे बाजूला करूया, हे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, हे छान असं दाबले. ह्या रुपयाने आपण त्याला प्रेस करायचं. हे बघा, हा आपला स्टँड लाडू. दिसला तुम्हाला हा स्टँड लाडू. आता मनुक्याच्या जागेवर तुम्ही काजू बदाम काहीही लावू शकता. आपण परत बघूया. आता हा लाडू गुडगुडत नाही इकडून तिकडे, असा स्टँडसारखा उभा असतो, म्हणून त्याला स्टँड लाडू. हा स्टँड लाडू हा माझ्या भाच्याने नाव दिलं, तिथून मी त्याला स्टँड लाडू म्हणते. म्हटलं चला आता तुम्हालाही हा स्टँड लाडू दाखवूया म्हणून दाखवते. बघा, हे पटापट तो रुपया घेऊन त्याने प्रेस करायचं आणि काढायचे. पण ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होतात, खूप पौष्टिक आहेत. मुगाची डाळ आहे, सगळे ड्रायफ्रूट्स आहेत, तूप आहे छान छान गावचं गाईचं तूप असेल तर अजून मस्त. अगदी एक लाडू खाल्ल्यात पोट भरतं, भरल्यासारखंच होतं. असे आपले हळूहळू सगळे लाडू तयार झाले. करून बघा, केल्याशिवाय चव कळणार नाही. आणि अशा पद्धतीने काहीतरी नवीन, कारण दिवाळीच्या फराळात जरी ठेवलं नाही तर काहीतरी मिठाई म्हणून अगदी लोक हात लावतात आणि मग कळतं लाडू आहे म्हणून. असे आपले स्टँड लाडू तयार. कसे वाटले कमेंट करा, शेअर पण करा. बघितलेत आपले स्टँड लाडू, कळले तुम्हाला? ठीक आहे. व्हिडिओ कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.